अनुजी आत्माराम वाडकर साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही करत आहोत. जसं मॅच बघा मैदानामध्ये पहिलाच बॉल आपण पाहिलं तर वाईट आला, त्यानंतर ज्या पुढील बॉलवरती विकेट प्राप्त केला मनीष माघारी परततोय. जर आपण पाहिलं तर टॉस जिंकला होता टीम दयट संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. अगदी असं वाटतं की इंडियन क्रिकेट टीम मैदानामध्ये खेळते की काय. ब्लू ऑरेंज कॉम्बिनेशन किट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अगदी रंगत भरले गेले या मॅच मध्ये. ज्यांनी या स्पर्धेसाठी अनमोल असं सहकार्य केलं, मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले, सन्मान्य आदरणीय अनिलजी वाडकर साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही केला. आपण या स्पर्धेला सहकार्य केलं आयोजकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. बघा ब्लू आर्मी मैदानामध्ये आपल्या नावाचा डंका ठोकते गेले. अगदी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर मनीष माघारी परततो. नवीन बॅटर रोहित मैदानामध्ये दाखल झालेत. लेफ्ट हँड बॅटर आहेत. लेफ्ट हँड बॅटर म्हटल्यानंतर डोक्याला थोडासा ताप असतो. हा ताप किती व्होल्टेजचा होईल, कुठपर्यंत घेऊन जाईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती अस्मित साड्या बॅटनी फटका खेचला आहे, परंतु डीप झोन आहे. घोषित क्षेत्र आहे, एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावा येत आहेत. बघा सकाळचं सत्र आपण थोडेसे स्लो स्कोरिंग मॅच पाहिल्या, परंतु त्यानंतर ज्याप्रमाणे उन्हाचा वेग वाढतोय, खेळपट्टी ज्याप्रमाणे गरम होते, त्याचप्रमाणे हीट उष्णता वाढते, त्याचप्रमाणे सामन्यामध्ये देखील हीट वाढले. अगदी हाय व्होल्टेज सामने मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. कोण कोणापेक्षा कमी नाहीये. जो जितेगा वही सिकंदर. हा क्रिकेटमध्ये सातत्याने आपण विचार करत असतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, पुढे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप झोन, घोषित क्षेत्र. थोडीशी कुठेतरी दिशा बदलावी लागेल, दिशा तुम्हाला निवडावी लागेल. क्लास चांगला, फटका चांगला येतोय, ताकदीचा वापर देखील केला जातोय, परंतु फटक्यांमध्ये ताकद असून पाहिजे नाही. गॅप सिलेक्शन असणं खूप महत्वाचं आहे. पीवनचं पहिले षटक, 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळत आहेत. गॅप खूप मोठा आहे, मनगटाचा वापर करायचा, दिशा शोधायची आहे. क्लासिकल क्रिकेट एक चांगल्या खेळाडूची ओळख असते. षटकार ताकदीने आपण मारू शकतो, परंतु चौकार मारायचा असेल तर तुमचा क्लास हा मैदानामध्ये पाहायला मिळतो. बघा दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर गेम. क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा आहे, प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. हा देखील फटका सुरेख येतोय, परंतु डी झोन. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलक आपण पाहिलं तर 4 या आकड्यावरती पोहोचले. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही चांगला खेळ करू शकता आणि तुमचा खेळ कसा मैदानामध्ये चालला आहे, प्रॅक्टिस तुमची काय आहे ही मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. अगदी कालचा दिवस आपण पाहिला तर खूप चांगले सामने कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाले. आजचा दिवस अंतिम दिवस आहे. 4 षटकांची मॅच आपण अगदी पहिल्या राऊंड पासून सामने खेळत आलोय. जोर टीमचे कॅप्टन आपण देखील या. येस, फटका स्लॉट मध्ये आला. टप्प्यात कार्यक्रम. शेरकी धाड, पोडला पहाड, चेंडू सीमा पार, मिळतील त्या शार. आलाय धमाकेदार षटकार. प्रयत्न करत होते. अगदी 3 बॉल जर आपण पाहिजे तर डी झोन मध्ये त्यांच्या बॅट मधून आले, परंतु त्यानंतरचा बॉल टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, क्लास दाखवला. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला षटकाराला. षटकाच्या साह्याने धावफलक 10 यार्डवरती पोहोचेल. P1च्या पहिल्या षटकावरती जर आपण पाहिलं तर नियंत्रण ठेवलं होतं. एक खराब चेंडू, त्यावरती आक्रमण, अटॅक केला, 6 धावा जमा केल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा देखील फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. चेंडू जाईल कुठपर्यंत, नशिबाची साथ नाहीये. चेंडू जातोय डी झोन मध्ये, सिंगल धाव मिळेल. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पोहोचले. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावरती. म्हणजे सुरुवात मी चांगली केली, चांगला स्पेल हाताळला गेला. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खास उपस्थिती दाखवले सन्माननीय प्रमोद शेलर साहेब यांची देखील उपस्थिती आहे. त्याचबरोबर एक युवा क्रिकेटर कुमार अर्णव शेलार यांचे देखील शुभागमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
त्याचबरोबर सन्मान्य संतोषजी गोळे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष आणि स्वागत. सर्वच मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. गोल क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती दर्शन. युवा गोलंदाज सातत्याने आपण विचार करत असतो, प्रत्येक संघामध्ये युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत. फुल टॉस, फुल टू वसूल क्षेत्ररक्षक आहे मात्र बनेल प्रेक्षक. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पण स्टाईल मध्ये सांगतायत हा षटकार आले त्या 6 धावा. अर्धा डझन धावा नक्की संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या जातील. खराब चेंडू, फुल टॉस होता, फुल टू वसूल केला आणि ऑन साइडला एक क्रॅकिंग सिक्सर पाहायला मिळतोय. हेच धावफलक जर आपण पाहिलं तर 1.1 चेंडूचा खेळ झालाय, 17 धावा पोहोचलेत. बॅटर आक्रमक होतोय. यावेळेस सिटीचा व्हाईट कॉल, एक सिंगल धाव नक्कीच जोडली जाईल. बघा पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, भव्य स्वागत. त्यानंतर व्हाईट कॉल पेशन निर्माण केलाय. वैभव बॅटर आहेत आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वेस्ट केला आणि पहिल्याच बॉलवरती वैभव यांच्या बॅट मधून षटकार आला, म्हणजे इरादे स्पष्ट केलेत. हम भी भैया किसी से कम नहीं है, हम भी खिलाडी है, हम भी मार सकते हैं. क्षमता दाखवलाय, क्लास दाखवलाय. येस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट ज्याप्रमाणे गोपन फिरते त्याप्रमाणे फिरली, अगदी बॅट वेगाने फिरली, परंतु संपर्क होत नाहीये. येतोय तो डॉट बॉल. एक डॉट बॉल कुठेतरी धावींचा वेग कमी करेल, परंतु काही मोठे फटके. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय रमेशजी वाडकर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. उद्योजक आहेत, आपले देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. यावेळेस मिस फील केलंय, टांगा पलटी, घोडा फरार, मिळतील त्या 4 आलाय चौकार. धावफलक 22-22. बॅटर आक्रमक होत आहेत. रोहित आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. रोहितच्या बॅटमधून एक षटकार आलाय, वैभव यांच्या बॅटमधून एक षटकार चौकार. गोल क्रमांक 2 वरती अटॅक केलाय. एक षटकार, एक चौकार, एक व्हाईट कॉल, एक डॉट. कभी तेरी तो कभी मेरी. काय क्लास दाखवलाय. स्पर्धा खूप रंगतदार बनले, मजा येते या स्पर्धेमध्ये. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसांमध्ये सुरुवातीपासून सामने रफ आणि टफ पाहायला मिळत आहेत. दर्शन पुण्यात निघालाय. यावेळेस फटका नाहीये, ताकद थोडीशी कमी भासते, बॅटची एज डिझोन मध्ये ट्रॅव्हल. एक सिंगल, म्हणजे एकेरी दुहेरी धावीने स्कोर कार्ड चालू राहत आहे. चांगला चेंडू आला तर सन्मान करा, एकेरी दुहेरी धावा जमा होत आहेत. परंतु एखादा खराब चेंडू आणि एखाद्या षटकामध्ये एखादा खराब चेंडू येतो, हा क्रिकेटचा इतिहास आहे. स्वतःवरती कंट्रोल, मनावरती कंट्रोल, मानसिकता, संयम, समाधान, सहनशीलता. आयकॉनिक प्लेअर जो बोलवलं ना आपण, रणजित पाटील, ऋतिक टेनिस टुर्नामेंटचा आयकॉनिक प्लेअर आहे मुंबई पूर्ण विभागाचा रिजनला. आणि तुषार आरमार आले नावले यावेळी फटका अप्रतिम पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केली, गॅदर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोखीम पत्करलाय. ज्या रिस्क आहे वहा जीत फिक्स आहे. रिस्क ही घ्यावीच लागते. लगी तो छगी नाही तो बर्बादी. परंतु मॅच मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतोय. नाव लिहून द्या, नाव लिहून. मॅन ऑफ द सिरीज बाईक येतं वैभव मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली बटकेबाजी चालली आहे. सेन्सिबल क्रिकेट, शांत आणि संयमी खेळ. या देखील मोठा फटका आलाय, पण तो क्षेत्र थोडस खराब मी म्हणेल. डी झोन आहे, एक सिंगल धाव मिळेल. गोल क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या खेरीज धावफलक 26-26. रन रेट जर आपण पाहिलं तर प्रति षटक 13 रन रेटने बॅटिंग करते टीम. म्हणजे अद्याप 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकांवरती किती धावांपर्यंत फलंदाजी संघ पोहोचतोय नक्कीच आपण पाहिलं जाईल. कारण जर आपण पाहिलं तर सुरुवातीला 1 विकेट प्राप्त केला, त्यानंतर दोन्ही बॅटर आक्रमक झालेत. आक्रमण करावं लागेल. सर्वजण स्कोर 40+ धावा या मैदानावरती बनवू शकतात. चेस होत आहेत आपण पाहिलंय, पण त्यासाठी महत्वपूर्ण काय असेल तर तुमचा कंट्रोल, बॅटिंग कशा प्रकारे चाललंय. प्रत्येक बॉलवरती धावा येत आहेत. धावा झाली 26-26.
ऋतिक पाटील, कल्याण डोंबिवली, ओपन सर. त्याचबरोबर एक व्यासपीठावरती मुख्य अतिथी आपल्या ठिकाणी उपस्थित झालेत, ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा डंका कोटला. अगदी कल्याण डोंबिवली असू द्या, ठाणे रायगड असू द्या, अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्या नावावरती 23 मालिकेवरच्या बाईक देखील पटकावलेत. ऋतिक पाटील सर यांचं देखील शुभागमन झालं. एक आयकॉनिक टेनिस क्रिकेटच्या विश्वामधलं एक सितारा, एक मोठं नाव या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष आणि सहर्ष स्वागत. ओव्हर क्रमांक 3 वरती गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय दाखल झालेत, कारण 2 षटकांवरती नियंत्रण राहिलं नाहीये. अगदी धावा जमा केलेत. या षटकावरती देखील धावा येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकला आहे. लाखोचा चेंडू हलक्या त्याने कट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत. नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेवरती रोखलंय. यानंतरची मॅच कुठली आहे ते सांगायचं. या पुढील सामना असेल JMPM बोरगाव विपक्ष परतवडी. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग द्या. यास फटका फ्लॅट सिक्सर पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक. या क्षेत्ररक्षक होते अगदी वेगाने धावत गेले. काऊ कॉर्नर रिजन शिवून बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी धमाका आलाय. या षटकावर तुम्ही म्हटलं होतं यावरती देखील आक्रमण होईल. पहिल्यावरती सिंगल, दुसऱ्यावरती 6 षटकार. बॅटर आक्रमक झाला. अगदी पहिल्या बॉल पासून आपण पाहिलं तर वैभवची खेळी अप्रतिम राहिलं. ऑर्डर बॅटिंगर. षटकार चौकार बॅटमधून येत आहेत. चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल येत आहेत. खराब चेंडू आला त्यावरती आक्रमण. वैभवने मात्र क्लास दाखवलाय. अप्रतिम बॅटिंग. स्ट्रोक. अप्रतिम फटका पोचतोय का? क्षेत्ररक्षक आहे. बनेल प्रेक्षक. हवाई मेल, हवाई समर मिळतील त्या 6 धमाकेदार मॅक्झिमम सडक पे कडक बेधडक षटकार. येस, बॅक टू बॅक 2 षटकार आहेत. षटकार हॅट्रिक पाहायला मिळते का? त्याचबरोबर ऋतिक पाटील सर यांचं देखील शुभागमन झालंय. आयकॉनिक क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव. त्यांच्या नावावरती 23 बाईक आहेत. बायकर मॅन मैदानामध्ये दाखल झालेत. आपले देखील मनपूर्वक अगदी मनाच्या अंतकरणापासून उद्याच्या स्पर्धनापर्यंत मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट क्षेत्र खूप मोठं गेलं. अगदी टेनिस क्रिकेट विश्वाविषयी आपण विचार केला तर ISPL सारखं फॉर्मॅट आलं ज्या ठिकाणी खेळाडूंना लाखोंची बोली लागते. फक्त तुमच्यामध्ये तुमचा खेळ प्रामाणिकपणा असणं खूप महत्वाचं आहे. प्रॅक्टिस असणं खूप महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सर्व जे टुर्नामेंट होतात ना आतापर्यंत मुंबई नवी मुंबई सगळे खेळलेले आणि सगळ्यांमध्ये येस, टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक लीग स्पर्धा आपण पाहिल्या असतील किंवा 11 क्रिकेट पाहिलं असेल. आणि त्याच प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जास्तीत जास्त पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू. युअर टॅलेंट. अगदी कल्याण डोंबिवली असेल, ठाणे रायगड असेल, नवी मुंबई असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये वैयक्तिक स्वतःच्या नावावरती 23 बाईक पटकवणारा हा खेळाडू आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. या चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. हेच करेक्शन करू आपण. नक्की स्वतः सांगतायत 23 नाहीये, मी 20 बाईक मिळवलेत. भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. 20 नाहीये, तुम्ही 40 बाईक मिळवाल. अशा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. प्रामाणिकपणा बघा खूप महत्वाचं क्रिकेटमध्ये. स्वतः सांगितलं की मी 23 नाहीये, मी 20 बाईक मिळवलेत. प्रामाणिकपणा, तुमच्यामध्ये संयम, सहनशीलता आणि स्वतःवरती आत्मविश्वास असेल तर कोणत्याही परिस्थितीवरती तुम्ही मात करू शकता. असं एक टॅलेंट आणि टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव व्यासपीठावरती उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. धावा झाले 43-43. बघा, पहिले 2 षटक आक्रमण केलं आणि शेवटच्या षटकावरती 3ऱ्या षटकावरती अद्याप 1 षटक अजूनही शिल्लक आहे. धावा झालेत त्या 43-43 धावा. कोणाचं काय लिहिले गायड
त्यानंतर आम्ही एक शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. गाईड शेड्स स्पर्धेमधून जर आपण विचार केला तर अर्णव शेलार यांचं बेस्ट विकेट किपर म्हणूनची निवड झाली. त्यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय अर्णवजी शेलार साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही करत आहोत. तर ओव्हर क्रमांक 4चा खेळ सुरुवात होते. सूरज गोलंदाजी ट्रायवरती पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळला. यावेळेस नशिबाची साथ नाहीये. डी झोन ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव मिळते. लेफ्ट हँड बॅटर डोक्याला ताप असतो. एक्स्ट्रा पॉवर असते. एक वेगळा खेळ. लेफ्ट हँड बॅटरची बॅटिंग बघण्याची वेगळी मजा असते आणि त्यातून जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग केली. खास करून आपण विचार करतोय वैभव त्यांच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग. जेवढी स्ट्राईक वैभव यांच्याकडे असेल. एस अर्णव शेलार कुमार अर्णव शेलार यांचा आपण शुभ सन्मान. छोट्या वयामध्ये एक क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि एक चांगल्या स्टेजवरती जाण्याची संधी मिळाली. पुढील भविष्यासाठी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. स्ट्राईक चेंज करणं खूप महत्वाचं आहे कारण आपण पाहिलं तर 180 ग्राउंड आहे. एक्स्ट्रा पॉवर रोहित यांच्याकडे देखील आहे. परंतु तुमच्या बॅटमधून जर धावा येत नाहीये सिंगल डबल आहे तर तुम्ही सिंगल धावा काढून घ्या. वैभव यांच्याकडे स्ट्राईक द्या. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. त्यांच्यावरती विश्वास दाखवा. मिस टायमिंग स्ट्रोक फटका बसतोय का. शतविषक अगदी वेगाने येत आहेत. नो मॅन स्टँड मध्ये ट्रॅव्हल होतो. दुसरी धावेचा प्रयत्न तिसरी धावेचा प्रयत्न जोखीम पत्करले. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. होय मी आहे वैभव अजूनही दाखवून देतोय. जरी बॅटर रोहित माघारी परतला असेल तरी अजूनही वैभव आहे. जर आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग चालली आहे. JHKM बोरगाम टीमची बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहतोय. टॉस जिंकला नाहीये. टॉस हरला परंतु बॅटिंग वाटेला आली आणि बॅटिंग करत असताना खूप चांगले एफर्ट्स दिलेत. अगदी प्रत्येक फलंदाज आपण पाहिलं तर षटकार चौकार मारतोय तेवढी क्षमता आहे आणि बोरगावचं वैभव मैदानामध्ये वैभव बॅटिंग करतोय. त्याच्या नावामध्ये वैभव आहे. त्याला कोणाचं भय नाही असं वैभव मैदानामध्ये बरंचताना आपल्याला पाहायला मिळेल. वॉटर बॅटिंग यार काय क्लास दाखवलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. संकेत वाडकर. वाई क्रिकेट असोसिएशन आपण पाहिलं तर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा पर्व क्रमांक पहिले श्रीराम चषक 2025. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर खास करून बोरगावची चर्चा होते कारण या गावामध्ये 6 संघ आहेत. आजच्या दिवसामध्ये 5 संघ खेळत आहेत. आजपर्यंत बरेच असोसिएशन आम्ही पाहिले बरेच संघ पाहिले परंतु एका गावामध्ये 6 संघ असा रेकॉर्ड कोणताच नाहीये. एक रेकॉर्ड बनलाय. हा देखील ऑन साईडला फटका खेळलाय. शतरक्षक वेगाने येत आहेत. डीप स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये शतरक्षक आहेत. एक सिंगल धाव बघा वैभवने स्ट्राईक घेतली. पहिल्या बॉलरची आपण जर पाहिलं तर 2 धावा आल्या होत्या. 3 धावांचा प्रयत्न केला. स्ट्राईक स्वतःकडे घेतली परंतु त्याला बाद केला परंतु या पुढील बॉलवरती एक सिंगल धाव जमा केला. अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहेत. नक्की माइंड मध्ये काय स्वतःकडे स्ट्राईक घ्यायची होती. मोठे फटके येत आहेत. बॅट बोलले जिस दिन बल्ला बोलता है मैदान खिल उठता है. थोडा नेक्स्ट मॅच JMPM बोरगाव आणि परतवाडी टीमचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. येस यावेळेस आपण पाहत आहोत डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव मिळते. असं वाटलं होतं की या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी मोठे फटके येतील परंतु नियंत्रण ठेवलंय. रोखण्याचा प्रयत्न केला. बेड्या पायामध्ये ठोकलेत. 49 धावा 49 ऑन स्कोर बोर्ड. म्हणजे सन्मानजनक स्कोर नक्कीच बनला आहे परंतु समोर संघ तेवढाच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. JCC दयाड संघ तेवढीच चांगली बॅटिंग केली करू शकता तेवढी क्षमता आहे. अगदी ब्लू आर्मी ब्लू ऑरेंज कॉम्बिनेशन मैदानामध्ये हरवलटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू घेतो एस्टियनचा वेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल. बॅटर आउट. असं 4 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांच्या अखेरीस टीम JHKM बोरगावचं धावफलक पोहोचलंय 49 आणि 50 धावांचे टार्गेट सेट केलंय. चला प्लीज स्पीडअप घ्या. फिल्म करणारी टीम आपणास विनंती आपण लाईनअप मध्ये यायचं प्लीज. शिस्त खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. दयेट टीम प्लीज आपणास विनंती आपण लाईनअप मध्ये या कारण युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतो. शिस्त खूप महत्वाची आहे. अगदी कोणत्याही असोसिएशन मध्ये असू द्या आम्ही ज्या ठिकाणी जातो चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. मी
सकाळपासून बरेचसे सामने पाहिले, खेळाडू लाईनअप मध्ये येत नाही, ते एक वेगळीच दिशा, एक असोसिएशनचं एक नाव चांगल्या स्टेजवरती जातो. शिस्त खूप महत्वाची आहे, शिस्तीचं तुम्ही पालन करा. आपलं असोसिएशन खूप महत्वाचं आहे. अगदी वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा भरवत आहेत, अनेक स्पर्धा आयोजन होत आहेत, अनेक स्पर्धा होतील, येतील, जातील, परंतु असोसिएशनचं नाव अग्रेसर राहील त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं खूप महत्वाचं आहे. 50 धावांची टार्गेट आहे. टॉससाठी आहे ना जल्दी खाना के लिए कितना हेच आम्ही करेक्शन करतोय. बोला 12 बजे आएगा माहित आहे ना. चला टॉस साठी प्लीज या. जे MTM बोरगाव आणि पडदोळे टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी टॉस का बॉस कक्षामध्ये गणेश शिंदे सर आपल्यासोबत जोडले जातील. नाणेफेकीचा कोर्ट सेलिब्रेट आपण करून घ्यायचा. टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज क्रिकेटपटू अर्थातच ऋतिक पाटील सरांना विनंती करेन प्लीज आपण या मंचावरती टॉस का बॉस साठी आपण जाऊया. एका बाजूला आपण जर पाहिलं ही क्वार्टर फायनल मॅच असेल. या येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये कोण जिंकेल तो जाईल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये हे ठरवणार असेल. टीम निपाणी विपक्ष टीम भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव. चला दोन्ही संघ विनंती असेल आपल्याला आपण टॉस साठी यायचं. चला सागर, एक टीम असेल खऱ्या अर्थानं आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठान मधून बिलॉंग करणारी निपाणी 11, तर दुसऱ्या बाजूला असेल खऱ्या अर्थानं बोरगाव मधील एक बिग टीम. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करतो. चला टीम बोरगाव, संतोष दादा बाडकर, आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? टीम बोरगाव, आमचा आवाज येत नाही का मित्रांनो? जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव. आयोजन समिती यार आपण पहिलं थोडस लक्ष दिलं पाहिजे. जाहिरातची टीम ही क्वार्टर फायनल खेळतोय आपण. पुढच्या मॅचचा टॉस आहे हा. नाही विशाल बाडकर, पण हिचा जो टॉस सागर, तो पुढच्या मॅच आपले मॅच मित्रांनो, आपण इथे आत आवाज येतोय का आमचा? सागर बाडकर, क्वार्टर फायनल सांगितलं यार आम्ही, प्लीज चला. इथेच हात तरी आवाज येत नाही यार, कारण निपाणी 11 संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. सागर चला, सागर चला. आपण पाहतोय या टॉस का बॉस या ठिकाणी मंचावरती अ ग्रेट क्रिकेटपटू अर्थातच कल्याण डोंबिवली विभागामधून ज्यांच्या नावे मॅन ऑफ द सिरीजच्या 23 बाईक आहेत ते ऋतिक पाटील सर आपल्या समोर तिथे मात्र उपस्थित आहे. 20 बाईक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण थांबा 1 मिनिट. तर आपण कॉल देतो ती निपाणी. यस विन द कॉइन, टेल द कॉल, आणि इथे मात्र हेल होतो आहे. टीम खऱ्या अर्थानं बोरगाव संघाच्या बाजूने नाणेफेकीत चाल कॉल जातोय. सागर, खऱ्या अर्थानं 2 मॅच झाला, दोन्ही थोडासा उत्खंठ पणाला लावणाऱ्या होत्या. काय घाल सर, आम्ही क्षेत्ररक्षण प्रथम घेऊ. पाहिलं गेलं तर आमच्या KSK मधील टीम आहे. सागर सुद्धा एक खऱ्या अर्थानं आयकॉनिक खेळाडू सातारा जिल्ह्यामधून येतात. खऱ्या अर्थानं किती धावांपर्यंत रोखाल? सर, आम्ही 4 ओव्हरला त्यांना कमसे कम 30-35 धावा पण रोखण्याचा प्रयत्न करू. टॉस हरलाय, बॅटिंग करायची आहे. काय आता खऱ्या अर्थानं प्लॅनिंग असेल, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच प्रयत्न करू 50 ते 60 मारण्याचा. पहिलं तर सांगेन KSKच्या बाहेर खेळत असताना खऱ्या अर्थानं आम्ही स्वतः KSK मधून बिलॉंग करतो. काय अनुभव करता, काय वाटतं स्पर्धेमध्ये? आयोजन खूप छान आहे आणि प्रयत्न हाच असेल की प्राइज मध्ये जायचा. यस, नक्कीच आपण ऋतिक पाटील सरांकडे जाऊया. पाहिलं गेलं तर ऋतिक सर, हे पाहिलं तर आमच्या सातारा जिल्ह्याचं ग्रामीण क्रिकेट आहे. एक गाव 11चं क्रिकेट खेळतो आणि एका गावामधूनच 11 सिलेक्टेड असतात. एक गाव 11चे असोसिएशन निर्माण झालेत. सातारा जिल्हा म्हटलं की प्रत्येकाला अवगत आहे. आज सातारा जिल्ह्यामध्ये आमचे 11 तालुके आहेत, त्यामध्ये जवळजवळ 15 असोसिएशन ग्रामीण क्रिकेटचे आहेत. काय सांगाल या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तुमची उपस्थिती? कारण ओपनचे खेळणारे खेळाडू जेव्हा ग्रामीण मध्ये येतात तर एक वेगळा इथला खेळाडू नाही पण तो. काय सांगाल स्पर्धेबद्दल आणि खेळाडूंना काय सांगाल? प्रथम तर प्रसाद दादाचं धन्यवाद, कारण का त्यांनी मला इथे बोलवल्याबद्दल. आणि असे टुर्नामेंट सर व्हायला पाहिजेत. प्रत्येक आपल्या विभागातून नवीन प्लेयर
तयार होतात अशा टुर्नामेंटच्या मुले. आणि आम्ही सुद्धा याला ऐकून जरी मोठ्या स्पर्धा खेळत असलो तरी छोट्यातूनच पुढे आलेलो आहे आणि अशा स्पर्धा नक्कीच भरवत राहा, कारण का आपला प्लेअर इथून पुढे जाईल. सर खरं अर्थ एक गाव 11 म्हटलं की एका गावामधूनच खेळतात आणि आपले भाऊ बंधकी असते, सर्वजण असतात, परंतु सातारा जिल्ह्यामधून येणारे सर्व खेळाडू आपल्या कामाधंद्यासाठी काही व्यवसायासाठी शिक्षणासाठी इथे आलेले असतात. मी खरं एक गोष्ट विचारेन की सर खेळाडूंना काय सांगाल की आपला कामधंदा जॉब सांभाळून क्रिकेटला किती वेळ दिला गेला पाहिजे? प्रथम तर आपला जॉब केलाच पाहिजे. त्याच्या क्रिकेट हा ते लाईफ टाईम नाही राहू शकत. जॉब आपल्याला जॉब पाहिजे, इम्पॉर्टंट आहे, कारण का लाईफमध्ये पैसा तर महत्त्वाचा आहेच. नक्कीच खूप खूप असं चांगलं मार्गदर्शन आपण पाहतो इथे आणि खऱ्या अर्थानं दोन्ही कर्णधारांना विनंती करेन आपण आपली तयारी करायची आहे आणि या ठिकाणी नक्कीच दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो आणि इथे आपण सर्वांना सांगू इच्छितो स्टेजवरील जर सर्व मान्यवर असतील किंवा जेवढे खेळाडू असेल ते सर्वांसाठी आवर्जून मी ऋतिकला विनंती केलेली की ऋतिक तुझ्यासारखा एखादा तरुण प्लेअर जो मुंबईसारख्या ठिकाणी टेनिस क्रिकेटचे टुर्नामेंट खेळतो आणि मी आतापर्यंत त्याला पाहिलेलं आहे क्रिकेट खेळताना, त्याची माझी ओळख एडिशन प्रीमियर लीगमध्ये झालेली. अत्यंत हुशार आणि अत्यंत गुणवंत असा खेळाडू आहे हा. मी आवर्जून त्याला म्हणजे माझ्याकडे टेनिस क्रिकेटमध्ये अनेक माझे चांगले मित्र आहेत, अनेक चांगले मोठे प्लेअर आहेत, परंतु या सर्वांना मी दाखवण्यासाठी ऋतिकला इथे बोलवलेलं आहे की ऋतिकसारखा एखादा प्लेअर आपल्या या श्रीराम चषकमध्ये जर आला आणि तिथे जर खेळला तर इथले वाई भागातले जेवढे आपले प्लेअर आहेत त्यांना एक वेगळा नजारा पाहायला मिळेल. आणि मी अपेक्षा करतो की आज ऋतिक त्याचा एक चांगला गेम दाखवेल आणि श्रीराम चषकचा एक आयकॉनिक प्लेअर म्हणून इथे सर्वांना तो का इथे तो आयकॉनिक प्लेअर म्हणून दाखवून देईल असं शुभेच्छा देतो. नक्कीच थोड्याच आपण कालावधीमध्ये एक प्रदर्शनी मॅच खेळणार आहोत, त्यामध्ये ऋतिक सर आपल्याला पाहायला मिळतील. मी विनंती करेन आपण सर्वांना मंचावरती आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं. आपण जर पाहिलं इथे टॉस जिंकलाय, खरं पाहिलं गेलं तर टीम बोरगा विलेबने आणि सिलेक्ट टू द बॉल बस बॅक टू कम बॅक धन्यवाद. येस थँक्यू सो मच. सेकंड इनिंगची मॅच होते. फटका पोचतोय का नो मॅच नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. लॉंग ऑफिसरच्या अगदी नजदीक बॉल फीड केलाय, एफर्ट्स दाखवलेत. बघा धावा खूप महत्वाच्या आहेत. तरी टार्गेट आपण पाहिलं तर 50 धावांची टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाज माघारी देखील परतलेत. एक धावपास झाला, एक कॅच, म्हणजे कुठेतरी एक क्षमता आहे गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसीय ही स्पर्धा आणि अनेक मान्यवरांची भांडीआळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी थोडासा सत्काराचा कार्यक्रम होतो. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो की अद्वैत सपकाळ आणि ज्ञानेश्वर सपकाळ यांचा या ठिकाणी सत्कार होतो. मी सागर गोंडेकर यांना विनंती करतो की त्यांनी या पाहुण्यांचं स्वागत करायचं, सन्मान आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा. महेश वाडकर यांना विनंती करतो. अक्षय सपकाळ. हॅलो. धावा जर आपण पाहिलं तर 9 धावा झाले म्हणजे मॅच बनू शकते. अजूनही मॅच बनेल. 4 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 50 धावांची टार्गेट. ज्ञानेश्वर सपकाळ यांचा या ठिकाणी सत्कार होतो. ज्ञानेश्वर सपकाळ. रोहित वाडकर यांनी विनंती करतो की त्यांनी या पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार करायचा. नऊ धावा झालेत. 7 झालेत. आम्ही दुरुस्ती करतोय. 7 धावा झालेत. यानंतर श्री रमेश शेटवाडकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो. मी बाबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा. रमेश शेटवाडकर.
यानंतर श्री प्रमोदजी शेलार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. निराधारांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. श्री प्रमोदजी शेलार. या ठिकाणी श्री अर्णव शेलार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या बालवयामध्ये याची मुंबई क्रिकेट संघामध्ये निवड झालेली आहे. यानंतर ऋतिक पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार सोहळा होतोय. आयकॉनिक प्लेअर आहे ते आणि आपल्या क्रिकेट विश्वामध्ये तब्बल 20 बाईक सामनावीर म्हणून पटकावलेला हा हुकमी खेळाडू या स्पर्धेसाठी आपली विशेष उपस्थिती दाखवत आहे आणि याचा सन्मान आपल्या जयरामगड मंडळाला मोलाचे सहकार्य करणारे मार्गदर्शक श्री प्रसाद गोरपडे यांच्या मार्फत होत आहे. सहर्ष स्वागत, पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तसेच या ठिकाणी सौ आरती विचारे ताई समाजसेविका यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय. मी दादांना विनंती करतो की त्यांनी आरतीताईंचा सन्मान करायचा आहे. मोठमोठ्या सन्मान मूर्ती या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवत आहेत आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य बनतं. कारण यांच्या उपस्थितीने, यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या ज्या काही स्पर्धा असतात त्या बहरत राहतात, त्या फुलत राहतात आणि अशा सन्मान मूर्तींचा सन्मान करणं हे आपलं काम आहे. येस सर, थँक्यू सो मच. या स्पर्धेला शुभ आशीर्वादासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केले आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये सेकंड इनिंगची मॅचमध्ये रंगले. धावा झालीत 12, म्हणजे अजूनही खूप धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळला होता त्याप्रमाणे हा संघ कुठेतरी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की ज्यावेळेस पहिले स्टार्ट झालं त्यानंतर धावा येत राहते, षटकार चौकार पाहायला मिळते, परंतु त्यानंतर गोलंदाजी मात्र सटीक पाहायला मिळते. त्यानंतर आपण थोड्याच वेळामध्ये नंतर एक प्रेक्षणीय सामना देखील घेणार आहोत. एक बाजूला प्रसाददादा गोरपडे यांची टीम असेल तर दुसऱ्या बाजूला आयोजकांची टीम असेल. मी काही नावं अनाऊन्स करतोय, त्या खेळाडूंनी आपण कुठे जाऊ नका. एक प्रेक्षणीय मॅच आपली होणार आहे. मंगेश वाडकर, राहुल मालुसरे, महेश वाडकर धावली, त्याचबरोबर जयराम वाडकर, जयराज वाडकर बोडगाव, राहुल गोळे मालतपूर, दर्शन धनावडे दह्याड, मनोज जाधव परतवडी, अजित बडे जोड, वैभव वाडकर बोडगाव, प्रवीण फणसे दसौड आणि दशरथ वाडकर बोडगाव या सर्व खेळाडूंना विनंती आपण कुठे जाऊ नका. प्रेक्षणीय एक सामना होणार आहे. प्रेक्षकांची देखील आतुरता असते की रंगतदार सामना, एक मॅच आपल्या भेटीला येणार, एक प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल. नव्या सामन्याकडे धावफरक जर आपण पाहिलं तर 13 याच्यावरती पोहोचलाय. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज निघालाय. लोकांचा चेंडू विकेटचा ब्रह्मस्थ वापरला. अगदी काऊकडनं रिझर्व्हमध्ये शतरक्षक आहेत, वेगाने येथील गॅदर केलाय, परंतु धावा रोखू शकणार नाहीत. धाव मिळेल ते फक्त एक धाव जमा केली जाईल. एका दुकान नाही चलेगा भैया, अगर ये मैच जीतना है तो 4 छक्का मारना होगा. देवाने सर्वांना समान आयुष्य दिलंय, फक्त अट अशी घातली जो जिजेल तो चमकेल. या मॅच मध्ये कोण जिजेल, कोण स्ट्रगल करेल, कोण चमकेल, कोण जाईल एक पाऊल पुढे, कोणाचा प्रवास इथे समाप्त होईल. क्रिकेटची स्पर्धा खूप आहेत. क्रिकेट पासून दूर जाऊ नका, स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. हार आणि जीत या नाण्याच्या 2 बाजू असतात. कधी जिंकला तर आनंद येतो, परंतु हारला तरी अनुभव देखील नक्कीच तुम्हाला येतो. क्रिकेट असा खेळ आहे, सातारा जिल्ह्याशी एक मातीशी जोडला गेलेली निसर्गाची नाळ
क्रिकेटशी जोडलेलं हे नातं आणि क्रिकेटविषयी कधीच प्रेम संपत नाहीये. ज्याच्या वेळी सूर्य आहे चंद्र आहे त्यापर्यंत क्रिकेटचा खेळ हा अजरामर राहील, त्यामध्ये शंका नाही. प्रत्येकाची इच्छा असते, ते कोणाला फलंदाजी आवडते, कोणाला गोलंदाजी आवडते, परंतु ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. जो मेहनत करतो, स्ट्रगल करतो, तो नक्की यशस्वी होतो. अधिकार पेटसाईने फटका खेळलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फील्ड आहे, मिडल मध्ये येऊन फेकी केली जाईल, त्या दरम्यान धाव एकच मिळेल. पहिली घ्यायची प्रेक्षणीय जसं प्रेक्षणीय सामन्याचे जे खेळाडू आहेत त्यांनी सज्ज राहा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास देखील विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचं, रिपोर्टिंग द्या. गोलंदाज पुण्याला सज्ज. यावेळेस मोठा फटका आलाय, बॅटच्या रनामध्ये आलाय, मोठा फटका, लेट आला, थेट आला, षटकार आलाय. बघा फटक्यांची आवश्यकता आहे. तुम्ही अगदी पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेने सामना जिंकणं थोडंसं कठीण आहे, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. बॅटर मैदानामध्ये दाखवून देतोय. तिने मारलं ना सूरज, टॉस लगेच नाही करत, मॅच नाही करत, यानंतर मॅच दुसरी आहे ना. बस यानंतर प्रेक्षणीय सामना होईल. जयराज वाडकर यांना विनंती, आपण टॉस साठी या. प्रेक्षणीय सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. यानंतरची प्रेक्षणीय मॅच आहे आणि त्यानंतर सामना होईल. नेपाळी विपक्ष बोडगाव हा सामना होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस साठी. बघा मॅच अजूनही संपली नाहीये, धावा झालेत 22. सामना अजूनही बनलाय, सामना बनेल. साईड सारा इथं काय दिसतो. यावेळेस फटका खेचलाय, लॉंग ऑफ रिझन आहे, क्षेत्ररक्षक आहे, बाहेर प्रेक्षक वन डाऊन सी मारेशा बाहेर, वन लाईन चिरून आग लावलाय, भडागा गेलाय, धमाका आलाय, चौकार. एक चांगली प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आयोजकांची टीम आहे, दुसऱ्या बाजूला प्रसाददादा घोरपडे यांची टीम आहे. या टीम मध्ये जर पाहिले तर आयकॉनिक खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील, ज्यांनी सीझन क्रिकेटमध्ये देखील नाव आपलं कोरलंय. खास करून जर आपण पाहिले तर ऋतिक पाटील असतील, तुषार हरमटकर असतील, निखिल, त्याचबरोबर विशाल सोरगे असतील, प्रथमेश गावडे असतील, सूरज वालवलकर असतील, सुनील सत्रे असतील, महेंद्र धावडे असतील, असे अनेक खेळाडू क्षेत्रामध्ये ज्याने आपलं नाव कोरलंय, त्यांचा खूप मोठा इतिहास आहे. असे विस्फोटक खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. येस यावेळी डॉट आलाय, कम बॅक केलाय. धैर्य से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों के भी हार नहीं होती. धावा झाले 26-26. किती पाहिजे 24 पाहिजे ना. 7 बॉल 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हा बॉल महत्वपूर्ण असेल. या बॉलवरती एखादा षटकार, चौकाराला धावा शिल्लक राहतील त्या 18 किंवा 20. फुल टॉस, मॅचची कडा लागते, एक सिंगल धाव मिळेल, परंतु स्ट्राईक जर आपण पाहिलं तर रोटेट होईल. स्ट्राईक राहणार नाहीये. अक्षय जर आपण पाहिलं तर माघारी परतलेत, दर्शन माघारी परतलेत, सुरेंद्र माघारी परतले, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर सूरज आणि अस्मित कुठेतरी पाळी पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करतायत. धावफलक स्थिर 27-27, म्हणजे 6 बॉल अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 23. मॅच बनेल का? होय, बनू शकते. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. तुमच्यामध्ये ताकद, आत्मविश्वास, संयम, समाधान आणि सहनशीलता असणारा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवरती मात करू शकतो. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. चला स्पीडअप घ्या. आणखी खूप सामने बाकी आहेत, अन्यथा आपल्याला 3 षटकांचे सामने खेळवावे लागतील. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस आपण पाहिला तर 1 रूपातून आपण पाहिलं तर चिखलगाव संघ क्वालिफाय झाला, सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. आता पुढील मॅच ही देखील रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्या ग्रुपमधून जो कोण संघ जिंकेल तो देखील अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. ही मॅच देखील खूप महत्वाची आहे. काय सन्मान असतील पण मॅच रिंग मध्ये करूया प्लीज. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, डिसोर मध्ये ट्रॅव्हल होतोय, सिंगल धाव मिळते. सिंगल धावेने सामना जिंकणं थोडंसं कठीण आहे. हारता वो है जो शिकायत बार बार करता है और जीतता वो है जो कोशिश 1000 बार करता है. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 मिनिट. 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर
22 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका प्रेशर निर्माण करेल गोलंदाजावरती. एखादा डॉट बॉल आला तर प्रेशर निर्माण होईल फलंदाजावरती. कोण कोणावरती भारी पडेल. इस गतीमध्ये परिवर्तन केलंय, बीट केलाय. स्लोवर चेंडू हाताळला. वेग कमी, जीवनाची हमी. या ठिकाणी वेगवान चेंडू टाकला असता तर कदाचित मोठा फटका आला असता. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल धाव मिळते. सातारा जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे. आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक गोष्टी चर्चा होईल कारण स्पर्धा जर आपण पाहिली तर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025 भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा सण, हा क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा कुंभमेळा. यावेळेस स्टंपच्या बाहेर येतो वाईट कॉल. एका धावेला खूप महत्व असतं. शाळेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. एका धावेने सामना जिंकू शकतो तर एका धावेने सामना हारू देखील शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. अजून 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 6 षटकार होऊ शकतात तर 4 बॉल 3 षटकार का होऊ शकत नाहीत. मॅच बनवू शकते. तुमच्यामध्ये संयम आहे. स्लोवर चेंडू हाताळला. मोठा फटका. नशिबाची साथ मिळते का. हो येस, इट इज अ बँड अनअकॅडमिक रनिंग सिक्सर. मिळतील का 6 धावा. ब्रँडी स्ट्रोक फटका आलाय. ताकद आहे, नजाकत आहे. स्लोवर चेंडू होता, नजर तीक्ष्ण ठेवली. नजरेचा खेळ आहे. षटकार आला म्हणजे अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही रंगत बनले. शिरकी धाड फोडला, पहाड चेंडू पाठवून दिलाय सीमा पार. 7 धावा जमा केलेत. अजूनही जर आपण विचार केला तर 3 आणि 13 माफ करा 3 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार अजूनही मारावे लागतील. क्लास दाखवलाय, क्षमता दाखवलाय, कॅपॅसिटी दाखवलाय, क्वालिटी दाखवलाय. जो जितेगा वही सिकंदर. कोण जिंकेली मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्लोवर चेंडू हाताळलाय. फटका फसतोय. बॅटचा संपर्क नाहीये. येतोय तो डॉट बॉल. अजूनही 2 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनली होती, मॅच बनत होती. इस प्रेक्षणीय सामन्याचे दोन्ही कॅप्टन प्लीज टॉस साठी या. लगेच या. त्यानंतर आपली मॅच आहे. जयराज वाडकर आपणास विनंती, आपण लगेच या. चला टॉस करून घ्यायचं प्लीज. कारण प्रेक्षणीय सामना होईल आणि त्यानंतर पुढील सामना आपण घेणार आहोत. यावेळेस देखील गतीमध्ये बीट केलाय. स्विंग अँड मिस. येतोय तो डॉट. 1 षटकार आला म्हणून सामना संपणार नाहीये कारण मी अजून मैदानामध्ये आहे. 1 बॉल 14ची मॅच गोलंदाजाने मात्र कमबॅक केलाय. दौऱ्यासारख्या कठीण परिस्थितीवरती घाव घालण्याची जिद्द असली ना की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. अजूनही 1 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. एखादा नो बॉल त्यावरती षटकार. कहाणीमध्ये ट्विस्ट. क्रिकेटचा खेळ आहे, काही घडू शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फटका थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल ड्रॉप झाला असं हरकत नाहीये. सामना मात्र जिंकलाय. सामना जिंकलाय टीम बोरगाव. अभिनंदन. पुढील सामन्यासाठी असतील खूप खूप शुभेच्छा. चला प्रेक्षणीय सामन्यानंतर होणार आहे. दोन्ही टीमचे स्क्वॉड आपण सज्ज राहा आणि मॅच लगेच चालू करा कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि खास या आपल्या श्रीराम चषक 2025 साठी सीझन आणि टेनिस बॉल मध्ये आपला दबदबा निर्माण करणारे काही खेळाडू